हे पाशे इकडे काय रे कुठे गेला होता? अरे ड्युटीला गेलो होतो. लय लेट. हा ना फर्स्ट शिफ्ट चालू आहे ना. ये चहा घेऊ चल. मग पाशा बाकी काय चाललंय? बाकी मजेत भाव एकदम. तुझी कोणती शिफ्ट चालू आहे? माझी नाईट चालू आहे रे. नाईट चालू आहे. हा आयला मग लय दिवस झाले कुठेतरी गेलो नाही रे आपण. हा नाईट आहे. कॉलेजला काय मज्जा करायचं आहे ना आपण. भंडारदरा लोणावळा आणि इकडे तिकडे एवढ्यात वेळच नाही भेटलं रे. कुठं जायला नाही जमत रे ड्युट्यांमुळे. मी लय कंटाळलोय ड्युट्यांना. ठीक आहे चालेल. ह्या पगाराला जाऊ आपण कुठेतरी. चालेल चल. 7ला होता ना तो पगार? हा माझा 7ला होता. ठीक आहे चल 7 नंतर 100% जाऊ कुठेतरी. पगार झाला दुसऱ्या दिवशी लगेच बॅग बिग पॅक करू कल्टी. पाशा काय रे? बोल ना. पगार झाला आपल्याला फिरायला जायचं होतं. काय झालं? अरे जायचं होतं घरात एवढा खर्च झाला या महिन्यात. गाडीचं EMI होता, घराचं भाडं होतं, किरकोळ कारकोळ सगळे पैसे निघून गेले रे. पगार उरलाच नाही काही. मग सेम कंडिशन आहे आपली. माझी बहीण आली मागच्या महिन्यात. तिच्या पोराला कपडे घ्यायला लागले. मम्मीची तब्येत अचानक बिघडली. तिथं पैसे खर्च झाले. तुला माहिती माझ्या घराचं EMI चालू आहे. जेमतेम फक्त पेट्रोलचे पैसे उरले माझ्याकडे ड्युटीला जायला रोज. जाऊ दे नको निराश होऊ. तुला माहिती आहे ना 7 तारीख प्रत्येक महिन्यात येते. हा तेवढा आहे बा. दर महिन्याला पगार आहे आपला. जाऊ पुढच्या पगाराला. चालेल चल. चला आता चहा तरी पिऊ. हा तेवढं तर करू शकतो आपण. चला. रख रख त्या रानातून थोडं पुढे जाऊ गाड्या. पगार झाला की बघू या आशेवर कित्येक स्वप्न ताटकळत असतात. प्रत्येक मिडल क्लास फॅमिलीतल्या मुलाची हीच परिस्थिती. थकलं